युवा प्रसाद सातपुते आपले विचार मांडतील। जय जिजाऊ। बहुजन समाजातील अनिष्ट रूढी परंपरावर आपल्या अभंगाच्या माध्यमातून आघात करणारे जगद्गुरु संत तुकोबराय, स्वराज्याचं देखणं स्वप्न ज्यांनी पाहिलं ते छत्रपती शहाजी महाराज, आणि ते स्वप्न सत्यात उतरवण्यासाठी ज्यांनी अहोरात्र कष्ट घेतलं त्या राजमाता राष्ट्रमाता मासाहेब जिजाऊ। शेतकऱ्यांचं, कष्टकऱ्यांचं, बहुजनांचं स्वराज्य ज्या राजानं उभा केलं तो सर्वसामान्यांचा आपला शेतकऱ्यांचा राजा, जाणता राजा छत्रपती शिवराय, स्वराज्याचे दुसरे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज, आरक्षणाचे जनक राजर्षी शाहू महाराज आणि संविधानासारखा अमूल्य ग्रंथ या देशाला देऊन तुम्हा आम्हा सर्वसामान्यांना हक्काची, अन्यायाची जाणीव ज्यांनी करून दिली ते विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, 1.5 दिवसाच्या शाळेत जाऊन 1400 पुस्तक लिहिणारे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे, राजमाता अहिल्यादेवी होळकर, आणि या देशाच्या इतिहासात ज्यांनी क्रांतीचं वादळ आणलं ते शहीद आझम सुखदेव भगतसिंग आणि राजगुरू, आणि या मराठा आरक्षणाची पहिली मागणी करून या समाजासाठी स्वतःचं आत्मबलिदान देणारे अण्णासाहेब पाटील व इतर सर्व जे आतापर्यंत या मराठा आरक्षणाच्या लढाईत साधारण आपले 50 ते 60 मावळे ज्यांनी बलिदान दिलं त्या सर्वांना आधी विनम्र अभिवादन करतो आणि या ठिकाणी बोलण्यास सुरुवात करतो। मित्रांनो, आपण एक समजून घेतलं पाहिजे की मराठा आरक्षणाचा हा इतिहास जो आहे हा गेली 40 वर्ष या महाराष्ट्रामध्ये, या देशामध्ये चालू आहे। आरक्षणाची सगळ्यात पहिली मागणी 1869 रोजी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली। महात्मा ज्योतिबा फुलेंचं म्हणणं असं होतं की या बहुजन समाजामध्ये, त्यांनी शेतकऱ्याचा असोड या पुस्तकामध्ये असं सांगितले की या बहुजन समाजामध्ये जातीमध्ये भरपूर जातीभेद आहे। त्याच्यामध्ये जुन्या काळामध्ये जी काही लोक होती त्याच्यामध्ये पाटील, वतनदार, देशमुख, याच्यामध्ये काही ब्राह्मण लोक होती, काही मराठा समाज होता, त्याच्याकडे गावची वतनदारी असायची, पाटीलकी असायची। ही लोक स्वतःला उच्चवर्णीय समजायची आणि इतर समाज हा खालच्या जातीचा समजला जायचा। ज्या पद्धतीनं आज कुणबी म्हणजे शेतकरी आपल्याला कमीपणा वाटायचा, तर असा जातीभेद असल्यामुळे 1869 साली महात्मा फुलेंनी शेतकऱ्याच्या आसोड्या पुस्तकात असं सांगितलं की या बहुजन समाजामध्ये जर जातीभेदाचं निर्मूलन करायचं असेल, जातीमधील जर सगळा जातीभेद नष्ट करायचा असेल तर सगळ्यांना समान न्याय आणि समान संधी दिली गेली पाहिजे आणि त्याच्यासाठी बहुजन समाजातील प्रत्येक घटकाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे। 1869 साली पहिली मागणी महात्मा ज्योतिबा फुलेंनी केली। 2 जुलै 1902 रोजी आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी शाहू महाराजांनी त्यांच्यासोबत वेदोक्त नावाचं प्रकरण घडलं। वेदोक्त नावाचं प्रकरण असं होतं की त्याच्यामध्ये ब्राह्मणांच्या मते जो इतिहास जो आला त्याच्यामध्ये त्यांना असं सांगायचं होतं की परशुरामाने ही पृथ्वी 21 वेळा निक्षत्रिय केली, त्यामुळे या पृथ्वीवर एकही क्षत्रिय शिल्लक नाही, जे काय आता शिल्लक आहेत ते सगळे शूद्र आहेत। त्यामुळे त्यांनी आपल्या छत्रपती शिवरायांच्या राज्याभिषेकालाही त्यावेळेस विरोध केला होता। हा इतिहास मी तुमच्या समोर आज आवर्जून सांगतोय का तर छत्रपती शिवाजी महाराजांनंतर 200-250 वर्षानंतर राजर्षी शाहू महाराजांचं सगळं काय राज्य आहे त्या भागात आपल्या चालू झालं किंवा त्यांचा राज्यकारभार चालू झाला। पण त्या काळात असणारी ब्राह्मण लोक, त्यांचं वर्चस्व समाजावर एवढं मजबूत होतं की ती 6 जून शिवरायांचा राज्याभिषेक जो झाला 6 जून रोजी, त्यावेळेस सुद्धा ब्राह्मणांचं म्हणणं असं होतं की या देशामध्ये, या पृथ्वीवर एकही क्षत्रिय शिल्लक नाही, जे काय आहेत ते सगळे शूद्र आहेत, त्यामुळं शूद्राला राजा होण्याचा अधिकार मनुस्मृतीने दिलेला नाही, त्यामुळे एकाही शूद्राला इथे राजा होता येणार नाही। त्यामुळे त्यांनी त्यावेळेस विरोध केला आणि तोच प्रकार 250 वर्षानंतर राजर्षी शाहू महाराजांसोबत घडला। ज्यावेळेस राजर्षी शाहू महाराज कोल्हापूरच्या त्या नदीमध्ये स्नान करत होते त्यावेळेस जो राजा असतो त्या राजासाठी स्नान करताना जे मंत्र आणि श्लोक असतात ते म्हणताना तो जो ब्राह्मण होता तो शूद्रासाठी जे श्लोक म्हटले जात होते तो म्हणत होता। मग ही गोष्ट राजर्षी शाहू महाराजांच्या लक्षात आल्यानंतर राजर्षी शाहू महाराजांनी त्याला विचारणा केली की तुम्ही असं का करताय, तर त्याचं उत्तर असं होतं की तुम्ही शूद्र आहात, शूद्राला राजा होता येत नाही, आमच्या मनुस्मृतीनुसार सांगितलेलं आहे। त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांना लक्षात आलं की आज 250 वर्षानंतर सुद्धा छत्रपती शिवरायांना त्यावेळेस राज्याभिषेकाला विरोध झालाय। आज मी हे राजा असताना मला या पद्धतीने वागवलं जाते, तर हे कुठेतरी चुकतंय। छत्रपती शाहू महाराजांनी लक्षात आल्यानंतर हे प्रकरण त्या काळामध्ये जे काही न्यायनिवाडा करणारी मंडळी होती त्याच्यामध्ये त्या कोर्टात त्या ठिकाणी घातलं गेलं आणि त्याचा निकाल राजर्षी शाहू महाराजांच्या बाजूने लागला। त्यावेळेस राजर्षी शाहू महाराजांना पुन्हा एकदा जाणीव झाली की आज या समाजामध्ये जर कुणाचं वर्चस्व आहे, आपल्या आता पहिली किंवा दुसरी पिढी शिक्षणात आहे किंवा आपण लोक आता शिक्षित झालो, पण आज जर बघितलं तर ब्राह्मण समाज हा पूर्वानुपार शिक्षित असलेला समाज आहे।
त्यांना लिहिता येत होतं, वाचता येत होतं, त्यांचं समाजावर वर्चस्व होतं. एखाद्या राजाला ते या पद्धतीने वागणूक देऊ शकतात, तर माझ्या सर्वसामान्य बहुजन शेतकऱ्याला किंवा तळागाळातल्या लोकांना किती त्रास होत असेल याची जाणीव राजर्षी शाहू महाराजांना झाली. आणि राजर्षी शाहू महाराजांनी त्यावेळेस ठरवलं की आजपासून म्हणजे 2 जुलै 1902 रोजी राजर्षी शाहू महाराजांनी कोल्हापूरच्या संस्थानामधून असा GR काढला की इथून पुढं माझ्या संस्थानामध्ये जेवढ्या जागा रिक्त होतील त्यातल्या 50% जागा या बहुजन समाजातील लोकांना त्या ठिकाणी नोकरी देण्यात यावी. आरक्षणाच्या अंमलबजावणी सगळ्यात करणारा पहिला माणूस, पहिला राजा कोण आहे तर छत्रपती राजर्षी शाहू महाराज. जातीनं मराठा असणारा राजा. पण त्या काळामध्ये त्या माणसाने असा विचार केला की माझा बहुजन समाज म्हणजे त्याच्यामध्ये सगळी लोक आली. आज जर तुम्ही विदर्भ मराठवाड्यात या दुसऱ्या खानदेशात जर गेलात तर तिथं आज अशी पद्धत आहे की जातीसमोर मराठा लोहार, मराठा सुतार, मराठा माळी, मराठा कुंभार असं लावलं जातं. तर मित्रांनो, पण आज काय झालं की मराठा समाज विरुद्ध इतर समाज असं चित्र काही राजकीय लोक त्यांची पोळी भाजताना निर्माण करतायत. 1902 साली आरक्षणाचे जनक असणारे राजर्षी शाहू महाराजांनी आपल्याला आरक्षण दिलं आणि आज त्याच समाजाला आरक्षण मिळावं म्हणून भांडावं लागतंय. याच्या एवढं मोठं दुर्दैव आपलं कुठंच नाही. त्यानंतर ही जी आरक्षणाची मागणी आहे ती 1987 साली अण्णासाहेब पाटील असतील, जे माथाडी कामगारांचे नेते होते, मराठा नेते होते, त्यांनी आरक्षणाची मागणी काढली. त्यांनी 22 मार्च रोजी त्यावेळेस मोर्चा काढला. मंत्रालयावर मोठ्या प्रमाणात मोर्चा काढण्यात आला. लाखोच्या संख्येने लोक जमली. त्यावेळेस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बाबासाहेब भोसले हे सुद्धा जातीने मराठाच होते. त्यांनी आरक्षणाची मागणी केली. आरक्षणाची मागणी केली, त्याच्यामध्ये 10 ते 15 मागण्या होत्या. त्या मागण्यांमध्ये मराठा समाजाला आरक्षण मिळावं, इतर सहित काही मागण्या होत्या. त्यावेळेस बाबासाहेब भोसलेंना जाणीव झाली की अरे, मराठा समाज जरी आजपर्यंत मोठा समाज म्हणून जर पुढे आलेला असला तरी त्याच्यामधील 60-70% लोक ही अजूनही मागास आहेत. आज जर आपण महाराष्ट्राचा एकंदरीत अभ्यास केला तर 145 ते 155 दरम्यान आपले मराठा समाजाचे आमदार आहेत. पण 155 लोक मराठा समाजाचे आमदार आहेत म्हणून बाकीचा सगळाच समाज त्या पद्धतीने प्रगल्भ असेल किंवा त्याच पद्धतीने मजबूत आहे असं समजणं सगळ्यात पहिल्यांदा चुकीचं आहे. मित्रांनो, अण्णासाहेब पाटलांनी मोर्चा काढला, मागण्या मांडल्या. त्या मागण्या मान्य करून आरक्षण देऊ असं बाबासाहेब भोसलेंनी सांगितलं. आणि दुर्दैवाची गोष्ट अशी की 23 मार्च रोजी त्या काळात ते सरकार कोसळलं. अण्णासाहेब पाटलांना प्रश्न पडला की अरे, मी माझ्या मराठा समाजाला उत्तर काय देऊ, मी माझ्या मराठा समोर काय तोंड घेऊन. त्यावेळेस अण्णासाहेब पाटलांनी 23 मार्च रोजी आपल्या स्वतःच्या रिव्हॉल्वर मधून स्वतःला गोळी झाडून घेतली आणि स्वतःची मराठा समाजाला आरक्षण मिळावं म्हणून पहिल्यांदा आत्महत्या जर कोणी केली असेल तर त्या आपल्या आरक्षणवीर असणाऱ्या अण्णासाहेब पाटलांनी केली. मित्रांनो, त्यानंतर 1995 साली इंदिरा साहनी आयोगाला, बापट आयोगाला, राणे समिती आली. त्यानंतर वेगवेगळी सरकार सत्तेत येत गेली. पण मित्रांनो, याच्यामध्ये गोष्टी अशा घडत गेल्या. त्यानंतर मराठा महासंघ असेल, मराठा सेवा संघ असेल, यांनी मराठा आरक्षणाची मागणी त्यावेळेस लावून धरली. 1995 साली मराठा सेवा संघाचे संस्थापक असणारे पुरुषोत्तमजी खेडेकर यांनी पहिल्यांदा मागणी केली की मराठा समाजाला हे आरक्षण ओबीसी मधून मिळालं पाहिजे आणि मराठा समाजाला ओबीसी मधून आरक्षण मिळालं तरच ते आरक्षण पुढे जाऊन कोर्टात टिकेल आणि त्याच पद्धतीने आपल्या समाजाला न्याय मिळेल. यशवंतराव चव्हाणांनी मुख्यमंत्री असताना पंजाबराव देशमुखांनी सुद्धा त्यावेळेस आवाहन केलं होतं की मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं पाहिजे. ज्यावेळेस समितीने अहवाल दिला, पूर्ण अभ्यास झाला, त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी पूर्ण संबंध महाराष्ट्रातील मराठ्यांना आवाहन केलं की तुम्ही स्वतःच्या जातीपुढं मराठा कुणबी किंवा कुणबी मराठा असा जातीवर तुमची नोंद करून घ्या, तुम्हाला आरक्षण मिळेल. पण त्या काळामध्ये विदर्भ मराठवाड्यातील जो काही मराठा होता त्या मराठ्यांनी स्वतःच्या जातीच्या दाखल्यावर कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असा नोंदी करून घेतल्या. पण पश्चिम महाराष्ट्रातला मराठा जो आहे तो पश्चिम महाराष्ट्रातला मराठा हा थोडासा आविर्भावात होता की आम्ही पाटील आहोत, आम्ही मोठे बागायतदार आहोत, आम्ही शेतकरी आहोत. त्यांना स्वतःला कुणबी म्हणून घ्यायला यदा कदाचित त्यावेळेस लाज वाटत असावी म्हणून त्यांनी आपल्या जातीच्या पुढे किंवा पाठीमागं कुणबी मराठा किंवा मराठा कुणबी असं कधीच लावलं नाही. आणि ती चूक त्यावेळेस आपल्या काही लोकांकडून झाली. मग आज विदर्भ मराठवाड्यातला जो काही मराठा आहे, जरांगे पाटील जे सांगतात की आमच्यातला काही मराठा ऑलरेडी ओबीसी मध्ये, तर त्यावेळेस यशवंतराव चव्हाणांनी आवाहन केल्यानंतर जी काही लोक ओबीसी मध्ये गेली ते आहेतच. पण आता राहिलेला जो काही थोडाफार घटक आहे त्या घटकामध्ये आपण सर्व लोक मोडतोय. मित्रांनो, आरक्षणाची गरज काय? आरक्षणाची गरज आम्हाला असं नाही म्हणायचं की आमच्या पोराला 96% मार्क आहेत आणि तुमच्या पोराला 50% मार्क आहेत, मग तुमच्या पोराला आम्हाला सल्यूट करावं लागतंय. मित्रांनो, जातीभेद करणं आम्ही शिवरायांच्या विचारावर चालतो. हा महाराष्ट्र छत्रपती शिवरायांच्या विचारावर चालतो.
संत तुकोबराय हे भगवान गौतम बुद्धांना गुरु मानायचे. संत तुकारामांना छत्रपती शिवरायांनी गुरु मानलं. छत्रपती शिवरायांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी गुरु मानलं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना महात्मा फुलेंनी गुरु मानलं. महात्मा फुलेंना राजर्षी शाहू महाराजांनी गुरु मानलं. मित्रांनो, ही जर तुम्ही साखळी लक्षात घेतली तर बहुजन समाजातील जी काय महापुरुष होऊन गेले त्यांनी कधीच जातीभेद किंवा वैचारिक भेद आपल्या समोर दाखवलं नाही. आज आपण जे जातीमध्ये का विकारलं गेलोय तर याचं कारण असं आहे, आज आपण बोलताना किंवा समाजात वावरताना हे भान ठेवलं पाहिजे. मान्य आहे आम्हाला की समाजातील काही घटक शोषित आहे, पण भारताचं संविधान जे सांगते, संविधानाचं जे पहिलं पान आहे की आम्ही सर्व भारतीय नागरिक आहोत, आम्ही समान आहोत, सगळ्यांना समान संधी दिल्या गेल्या पाहिजे. मग संविधानाचा हा उल्लेख केलाय, आज आरक्षण देताना तुम्ही भारताचं संविधान का विसरताय? भारताच्या संविधानात जर उल्लेख आहे ना सगळ्यांना समान संधी दिली पाहिजे, सर्व आम्ही भारतीय नागरिक आहोत, तर शिक्षणामध्ये सगळ्यांना समान संधी द्या, नोकऱ्यांमध्ये सगळ्यांना समान संधी द्या. आरक्षणाची कुबडी, आज काही लोक म्हणतात आम्हाला आरक्षणाची कुबडी नको आहे. ही बोलणारी लोक कोण आहेत, त्यांचा बोलवता धनी कोण आहे, याचा पण आपण अभ्यास केला पाहिजे. 1995 साली इंदिरा साहनी आयोगाला, त्या आयोगानं अहवाल दिला की मराठा समाज हा मागास आहे. त्यानंतर 2001 साली बापट आयोगाला, त्या आयोगाने सुद्धा असाच अहवाल दिला. पण मित्रांनो, हे प्रकरण पेंडिंग पडत गेली. 2014ला महाराष्ट्रात ज्यावेळेस सत्तांतर झालं त्यावेळेस फडणवीसांचं सरकार या राज्यात आलं. मराठा समाजाची मागणी एकदम जोर धरून होती. 2014च्या आधी काँग्रेस राष्ट्रवादी सरकार सत्तेत असताना राणे समिती पूर्ण महाराष्ट्रभर फिरत होती. त्यांना हे सांगितलं होतं की मराठा समाज हा मागास आहे किंवा मराठा समाज हा मराठा आणि कुणबी हा एकच आहे, याचा अभ्यास करा आणि अहवाल द्या. त्यावेळेस 6 महिने शिल्लक होते, म्हणजे येणाऱ्या पुढच्या विधानसभेच्या निवडणुकीला 6 महिने शिल्लक होते. त्यावेळेस राणे समितीने पूर्ण महाराष्ट्रभर फिरून अहवाल तयार केला. 10,000 पानांचा अहवाल तयार केला. अनेक लाखो लोकांची निवेदनं स्वीकारली, अनेक लाखो लोकांनी पुरावे दिले आणि राणे समितीनं त्यावेळेस अहवाल दिला की मराठा समाज म्हणजे मराठा आणि कुणबी मराठा हा एकच आहे आणि मराठा समाज हा मागास समाज आहे. त्यावेळेस आपल्याला नोकरीमध्ये 12% आरक्षण, नोकरीमध्ये 12 आणि शिक्षणात 16% आरक्षण अशी द्यायची मागणी त्यावेळेस केली गेली होती. पण योगायोगानं ते जे आरक्षण दिलं गेलं ते पुढे जाऊन कोर्टात टिकणारं नव्हतं. का तर कोणताही समाजाला आरक्षण देताना आरक्षणासाठी 102 नंबरची जी घटना दुरुस्ती झाली, त्या घटना दुरुस्तीनुसार की राज्याला आरक्षण द्यायचे अधिकार होते 2014च्या आधी. 2014ला हे सरकार कोसळलं. परत मराठा आरक्षणाचा मुद्दा सदावर्ते असतील, जयश्री पाटील असतील, केतन तिरोडकर असतील, या सर्व लोकांनी त्याला आव्हान दिलं कोर्टात. आणि कोर्टात आव्हान दिल्यानंतर परत मराठा आरक्षण हे अवैध ठरवलं गेलं. 2014 साली या राज्यात फडणवीसांचं सरकार आलं. फडणवीसांचं सरकार आल्यानंतर फडणवीसांनी परत जाहीर केले की आम्ही मराठा समाजाला SEBC मधून आरक्षण देतोय. SEBC मधून जे आरक्षण दिलं गेलं 2014 साली ज्यावेळेस फडणवीस सत्तेत आल्यानंतर मित्रांनो, त्यावेळेस 102 नंबरची घटना दुरुस्ती करण्यात आली. राज्याला आरक्षण देण्याचे अधिकार हे केंद्र सरकारनं काढून घेतलेले होते. परंतु महाराष्ट्रामध्ये अशी काही लोक किंवा देशात किंवा महाराष्ट्रात अशी काही लोक राजकीय सत्तेत आहेत की त्यांना आरक्षणाचं श्रेय हे भाजप नावाच्या पक्षाला जाऊ द्यायचं होतं किंवा आरक्षण जर कोणी दिलं आहे तर ते फडणवीसांनी दिलं आहे असं मराठा समाजावर बिंबवायचं होतं. म्हणून त्यावेळेस हायकोर्टामध्ये काही अशा गोष्टी घडवल्या गेल्या की त्या आरक्षणाला त्या 5-6 वर्षामध्ये कोणीच आव्हान दिलं नाही. परंतु ज्यावेळेस 2014चे इलेक्शन संपले, 2019 आलं, त्यावेळेस जयश्री पाटील म्हणजे सदावर्तेंच्या ज्या मिसेस आहेत त्यांनी परत या मराठा आरक्षणाला आव्हान दिलं आणि SEBCचं आरक्षण हे हायकोर्टानं अवैध ठरवलं. म्हणजे आपली फसवणूक करण्यात आली आणि आपल्याला तोंडाला पानं पुसण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ नावाचे एक महामंडळ स्थापन करण्यात आलं, सारथी नावाची संस्था स्थापन करण्यात आली आणि आपल्याला असं दाखवलं की तुम्हाला आरक्षण जर कोण देऊ शकतोय तर तो मी देऊ शकतोय. मित्रांनो, ह्या गोष्टी मी आज का उलगडून सांगतोय की सगळे जे नेते लोक आहेत ते सगळे एका मानेचे मुळे आहेत. त्यामुळे आज आपण विविध पक्षामध्ये विविध सामाजिक संघटनांमध्ये काम करत असताना, विविध पक्षांमध्ये आपली मराठा समाजाची लोक इतर तिकडे काम करत असताना एकमेकाचा द्वेष करू नका. या राज्यातल्या एकाही मराठा आमदाराला असं वाटत नाही की माझ्या मराठा समाजाला आरक्षण मिळावं. एवढंच जर त्यांना वाटत असतं तर अण्णासाहेब पाटलांनी ज्या पद्धतीने स्वतःच्या डोक्यात रिव्हॉल्वर लावून गोळी घालून घेतली, मी असं म्हणत नाही त्यांनी गोळी घालून घ्यावी,
पण त्यांच्यामध्ये खरंच जर धमक आहे तर सामूहिक राजीनामे देऊन हे सरकार कोसळवायचा प्रयत्न जर त्यांनी केला तर सगळं इथलं राज्यातलं सरकार असेल किंवा केंद्रातलं सरकार असेल हे ताळ्यावर येईल. आरक्षणाचा प्रश्न 10 मिनिटात संपतो मित्रांनो. आपल्या जरंगे पाटील 17-18 दिवस किंवा आज परत एकदा उपोषणाला बसलेत याची काही मित्रांनो गरज नाही. पण हा लढा जो आहे तो आपल्या शांततेच्या मार्गाने चालू आहे. आपण 52 मोर्चे काढले, 58 मोर्चे काढले, आपल्या कितीतरी पोरांनी आत्महत्या केल्या. म्हणजे आपण समजून घेतलं पाहिजे की ज्या पद्धतीनं हे रोक जे आहेत, आता मगाशी काकांनी बोलताना सांगितलं की महाराष्ट्रातील जेवढे काही मराठा नेते त्या सगळ्यांनी ओबीसी मराठा म्हणजे कुणबी मराठाचा दाखला काढून घेतलाय. हे तुम्ही लक्षात घ्या. त्यामुळे कुणाचा दादा, कुणाचा आप्पा, कुणाचा नाना, कुणाचा काका, कुणी कुणाचं नाही. उद्या जर माझा बाप आजारी पडला तर या तालुक्याचा आमदार तुम्हाला घरात पैसे आणून देणार नाही. तुम्ही स्वतः सक्षम व्हा, स्वतःचं अर्थकारण सक्षम करा. आज राज्य शासनाच्या असतील, केंद्राच्या असतील, चांगल्या योजना आहेत, त्याच्यातनं आपल्या पोरांनी जास्तीत जास्त उद्योजक व्हायसाठी प्रयत्न करा. आज आता इथे नागेश काका आलेत. आज मर्चंट बँकेने अण्णासाहेब पाटील महामंडळाला कर्ज द्यायची योजना चालू केली. मी आवर्जून सांगतोय की मर्चंट बँकेने अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून 15 लाखापर्यंत त्यातनं कर्ज घेता येते, बिनव्याजी कर्ज आहे. आज आपले काका त्या ठिकाणी काम करतात. आज आपल्या पंढरपुरातल्या प्रत्येक मराठ्याच्या पोरांना स्वतःचा चांगला व्यवसाय उभा करा, त्या बँकेतून पैसे घ्या, त्याला मार्गदर्शन करणारी काही लोक आहेत. स्वतः सक्षम व्हा आणि स्वतः सक्षम झाला तर या आरट्या बुरट्या फिरायची वेळ आपल्या पोरांवर येणार नाही. आज आरक्षणाचं महत्व फार मोठं गांभीर्य. आज विदर्भ मराठवाड्यामध्ये अनेक मुलींनी, तुम्ही बातम्या बघितल्या असतील की एसटीच्या पासला पैसे नाहीत म्हणून पोरीने आत्महत्या केली. पोराच्या शिक्षणाची फी भरायला नाही म्हणून बाप आत्महत्या करतोय. ह्या गोष्टी तुम्ही गांभीर्याने घ्या. ज्यावेळेस स्वतःवर वेळ येते ना त्यावेळेस माणसाला कळतं. आज आपण पश्चिम महाराष्ट्रातला मराठा बऱ्यापैकी सक्षम आहे, पण सगळाच मराठा सक्षम नाही. 150 आमदार मराठाचे म्हणून सगळा मराठा समाज सक्षम नाही. आता आलेल्या अहवालानुसार 75% मराठा समाज मागास आहे. आज आम्हाला ओबीसी लोकांवर टीका नाही करायची, पण ओबीसीला जे आरक्षण दिलं गेलं, ओबीसीची जनगणनाच झाली नाही. GR काढला आणि डायरेक्ट ओबीसीला आरक्षण मिळाले. त्यांची जनगणना आहे. ओबीसीची लोकसंख्या किती आहे? 32% आणि त्यांना आरक्षण काय 50%. मग असं का? जातीनिहाय संविधान काय सांगतं की जातीनिहाय जनगणना करा आणि जशी त्याच्या जातीची लोकसंख्या आहे त्या पद्धतीने आरक्षण द्या. आज मराठे आरक्षण मागतायत, पण वरच्या लेवलची जी काही नेते लोक आहेत ती काय करतात की जातीय द्वेष कसा पसरवायचा. तर ओबीसी नेते काय म्हणतात की मराठा समाजाला आम्ही ओबीसी मधून आरक्षण मिळू देणार नाही. अरे आम्ही तुमचं आरक्षण मागतच नाही, आम्ही आमच्या हक्काचं आरक्षण मागतोय. तुमच्या जातीची, तुमच्यात जर दम आहे ना ओबीसी नेत्यांमध्ये, तर एक मागणी करा की आमच्या जातीची जनगणना करा, आमच्या जातीची जेवढी काही लोकसंख्या आहे त्या पद्धतीने आम्हाला आरक्षण द्या. मग बघू तुम्ही 50% तुम्हाला किती आरक्षण मिळते. जातीने जर जनगणना केली तर ओबीसीला 27 ते 28% आरक्षण मिळेल. राहिलेला सगळा कोटा मोकळा आहे, त्याच्यात आम्हाला आरक्षण द्या अशी आपली मागणी. आज जरांगे पाटलांसारखं सर्वसामान्य घरातलं एक नेतृत्व या ठिकाणी उभारले. कुठलाही निस्वार्थ नाही, काही एकदम निस्वार्थी भावनेला हा माणूस लढतोय. मित्रांनो, ही अशी वेळ आहे, आता करो किंवा मरो. आज आपण सगळे या ठिकाणी आलोय. आज आपण काही सगळी लोक सगळे सुज्ञ आहेत, पण मराठा समाजाची एक शोकांतिका अशी आहे की छत्रपती शिवरायांच्या काळापासून सुद्धा छत्रपती शिवराय जरी स्वतःचं स्वराज्य निर्माण करत होते तरी आपल्याच काही लोकांनी विरोध केला. त्याच्या पाठीमागे काही वेगवेगळ्या गोष्टी आहेत. तो काळ आणि आत्ताचा काळ काही वेगळा नाही, फक्त आता काय या महाराज नाही आहेत, पण मराठ्यांची जी चालीरीतीची जी काही ही आहे ना की दुसऱ्याच्या वंजळीवर पाणी प्यायचं. म्हणजे त्यावेळेस महाराजांना ज्या पद्धतीने विरोध केला की त्या निजामाची चाटुगिरी करायची आणि महाराजांना विरोध करायचा. त्यांनी फेकलेल्या तुकड्यावर काय त्यावेळेस काय सोन्याची नाणी वगैरे देत असतील किंवा काही जहागीरदारी देत असतील 5,000ची. ती आता पद्धत अशी आहे, तुला नगरसेवक करतो, तुला क्राफ्ट मधनं घेतो, तुला या बॉडीवर घेतो, तुला त्या बॉडीवर घेतो. अरे मराठा राजकारण ही मराठा समाजाच्या रक्तात आहे. या महाराष्ट्राचा इतिहास जर काढला ना गेल्या अनेक पिढ्यांपासून, तर या महाराष्ट्राच्या महाराष्ट्रामध्ये जी काही गोष्ट उभारलेल्या प्रत्येक जडणघडणीत मराठा समाजाचा सिंहाचा वाटा आहे, इतर समाजाचाच आहे. पण आपण असं का करतो की प्रत्येक ठिकाणी मी नाही तू. छत्रपती शिवाजी महाराज जन्मायला पाहिजेत, पण कुठं शेजारी. आपल्याकडे का नको? तुम्ही का क्रांती करत नाही? तुम्ही का विचार करत नाही? तुम्ही ठरवा आजपासून आम्ही दुसऱ्याच्या वंजळीला पाणी पिणार नाही. तुम्ही खरंच छत्रपती शिवरायांच्या मावळ्या असताना छत्रपती शिवरायांच्या विचाराला स्मरून स्वतःचं स्वराज्य निर्माण करायचा प्रयत्न करा.
स्वतःचं अस्तित्व निर्माण करा, दुसऱ्याच्या वंजळीला पाणी प्यायचं नाही. ज्या पद्धतीने आज ओबीसी नेते असतील किंवा इतर आदिवासी नेते ते कसं बोलतायत की आम्ही 25 जणांनी राजीनामे दिले तर सरकार कोसळेल, पण मराठा समाजाचा एकही आमदार बोलायला तयार नाही. म्हणजे तुम्ही एवढे बांधील का त्यांना? तुम्ही त्यांना बांधील का राहताय? ही जी काही सगळी मोठी लोक आहेत ना, यांनी प्रचंड प्रमाणात भ्रष्टाचार केलेला आहे. त्यांच्यात 100 पिढ्या बसून खातील एवढी संपत्ती त्यांनी कमवलेली आहे. त्यामुळे आज तुम्ही आम्ही सगळे सर्वसामान्य मराठा आहे. आज इथं आलेली लोक कोण आहेत सांगा बरं तुम्ही मला. इथं आलेले आपण जे काही लोक आहेत, कोण शेतकरी आहे, कोण तर नोकरदार असेल, कोण तर कुठं तर कामाला जात असेल, आपल्या सर्वसामान्य लोकांचा लढा आहे. मोठी जी काही लोक आहेत तिथं तुम्हाला असे दिसते का एक फॉर्च्युनर आली आहे, कुठं तर एक इनोवा आली आहे, काहीतरी एक बाबा मर्सिडीज आली आहे, हे आपल्या सर्वसामान्य लोकांचा लढा आहे. आणि सर्वसामान्य लोकांनी लढा हातात घेतला. जरांगे पाटलांचं सर्वसामान्य माणूस आहे, कोणत्याही राजकीय पक्षाचा शिक्का नाही, संघटनेचा शिक्का नाही, निस्वार्थीपणे लढतोय. सर्वसामान्यांनी हातात घेतलेला लढा, हा लढा आपण बंद पडू द्यायचा नाही. आज गेली 4 दिवस झाले त्या माणसाची अवस्था अशी आहे की आपण त्याच्यावर बोलूही शकत नाही. त्या माणसाला जर काही बरं वाईट झालं तर आपण आपल्या या लढ्याचं पुढे काय होईल हे सुद्धा आपण विचार केला पाहिजे. आज ही अशी वेळ आहे, आता जर आपण केलं नाही तर कधीच आपण करू शकणार नाही. इथून पुढे आपल्याला दुसऱ्याची हुजरेगिरीच करावी लागेल. आपल्या पोरांना भविष्यात शिक्षण आणि नोकरीत मिळणार आरक्षण कधीही मिळणार नाही. कालांतरानं अशी परिस्थिती होईल की मराठा समाज हा प्रचंड प्रमाणात विखुरला जाईल आणि त्याच्यावर राज्य करणारी लोकही दुसरे असतील. त्यामुळे तुम्ही आम्ही लक्षात घेऊन आरक्षणाची गरज प्रचंड आहे, फार मोठी गरज आहे. आज स्वतःच्या माझ्या बाबतीत सांगायचं झालं तर मला ऍग्री बिझनेस मॅनेजमेंटला 94% मार्क पडले. मला टाटा युनिव्हर्सिटीचं गोल्ड मेडल मिळालं. पण ज्यावेळेस आम्ही सरकारी ह्याच्या ठिकाणी इंटरव्ह्यूला गेले त्यावेळेस मलाही असाच अनुभव आला. पण आज मी माझ्या पायावर चांगल्या पद्धतीने सक्षम उभा राहतोय. मी चांगला स्वतःचा व्यवसाय करतोय. मित्रांनो, तुम्ही चांगल्या पद्धतीने व्यवसाय करायला शिका. कसं असतंय, प्रत्येकाच्या घरच्या परिस्थितीवरून त्या घरातल्या पोरांनी काय व्यवसाय केला पाहिजे का नोकरी केली हे ठरतं. परंतु ज्या ठिकाणी जाईल त्या ठिकाणी स्वाभिमानानं राहा. मराठा आरक्षणाची गरज ही प्रचंड मोठी आहे. त्यासाठी परत आपण सगळ्यांनी एकत्र आलं पाहिजे. ईजबावी मधील आता इथे जे आलेले मराठे आहेत यांचे मी आभार मानतो. आता ईजबावी मध्ये मराठा समाज भरपूर आहे, पण यांना घरात बसून आरक्षण पाहिजे. केसेस झाल्या पाहिजेत, जे काय बाहेर पडते त्यांच्यावर झालं पाहिजे. साप मिळाला पाहिजे पण दुसऱ्याच्या काठीने मिळाला पाहिजे. आपल्या समाजाची भावना आहे. आणि परत एकदा आवाहन करतोय की आजपासून ठरवा, आम्ही दुसऱ्याच्या वंजळीनं पाणी पिणार नाही. तुम्हाला जर आपण सगळ्यांनी ठरवलंच, कुठलाही राजकीय पक्ष असू द्या त्याच्या सभेला जायचं नाही, कुठला आमदाराला त्याच्याकडे जायचं नाही, त्याच्याकडे काम घेऊन जाऊ नका, त्याच्या सामूहिक बहिष्कार टाकायचा. मतदानावर सुद्धा बहिष्कार टाकतो. आरक्षण नको, आरक्षण नाही तर मग इलेक्शन पण नाही, मतदान पण नाही. सामूहिक बहिष्कार टाकूया, काय होत नाही. एकदा झटका दिला की सगळी बरोबर वाटण्यावर येतात. त्यांचं आपल्यावर प्रेम नाही, त्यांचं त्यांच्या आमदारकीवर प्रेम आहे. वर्ण काम मंजूर करून त्यांना जी कमिशन मिळते त्याच्यावर प्रेम आहे. मी आज मागच्या 5 वर्षात 200 कोटी कमवलेत, पुढच्या इलेक्शनला अजून 500 कोटी कमवू, ह्याच्यावर त्यांचं प्रेम आहे. त्यांना तुमची आमची काळजी नाही. त्यामुळे आपला स्वतःचा लढा आपल्या आपण लढायचा आहे. त्यामुळे आपल्या मेंदूत आणि आपल्या डोक्यावर आपलं स्वतःचं मस्तक राहू द्या आणि आपल्याला हा लढा चांगल्या पद्धतीने लढायचा आहे. आज आपण या ठिकाणी 1 दिवसाचं लाक्षणिक उपोषण करतोय. खरोखरच चांगल्या पद्धतीने आपण एकत्र जमूया आणि इथून पुढची लढाई चांगल्या मार्गाने लढूया. एवढंच बोलतो आणि थांबतो. जय जिजाऊ.